नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आपण बऱ्याच वेळेला शेंगदाण्याच्या चिक्की घरीच बनवतो, तर तुम्ही कधी अशी बदामाची चिक्की घरी बनवली आहे का? इथे तुम्ही पाहू शकता, अगदी छान कुरकुरीत अशी ही चिक्की बनली जाते। बऱ्याच वेळेला आपल्याकडे बदाम पडून असतात पण कोण खात नाही, म्हणून आपण अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत असतो। तर आज आपण त्याच बदामापासून छान अशी कुरकुरीत चिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत। इथे मी एक प्लेट भरून बदाम घेतलेले आहेत। बदामाचे उभे काप करून त्याच्यानंतर छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत। तुम्हाला जर जाडसर नको असेल तर थोडंसं बारीक केला बदाम तरी चालेल। मंद आचेवर आपल्याला हलकेसे डाग येईपर्यंत बदाम भाजून घ्यायचे आहेत। तर इथे मी मंद आचेवरती 4 मिनिटं छान असे बदाम हे हलकेसे डाग येईपर्यंत भाजून घेतलेत। आता बदाम बाजूला काढून घेऊया। पुन्हा त्याच कढईमध्ये इथे मी 1 चमचा तूप घातलेला आहे। तूप वितळल्यानंतर इथे मी 1 वाटी बारीक किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे। तर आपण तुपामध्ये छान असा गूळ विरघळून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता, अगदी पटकन असा हा संपूर्ण गूळ जो आहे तो विरघळला गेलेला आहे। आपल्याला आता हलकासा हा गूळ मंद आचेवरती शिजवून घ्यायचा आहे। बघा, एक 2 ते 3 मिनिटं मंद आचेवरती गूळ शिजवल्यानंतर असे त्याला बबल्स येतात। त्यानंतर आपल्याला हा बदाम व्यवस्थित असा शिजला गेला आहे का ते चेक करायचं आहे। तर पाण्यामध्ये वितळलेला थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि आपण हलकीशी त्याची गोळी बनवून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला तो व्यवस्थित बनला गेला आहे का हे चेक करता येईल। तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी हाताने कट केल्यानंतर त्याचे 2 तुकडे होतात। याचाच अर्थ आपला हा कुरकुरीत बदामाची चिक्की बनवण्यासाठीचा गूळ तयार आहे। आता आपण जो भाजून घेतलेला बदाम आहे तो या गुळामध्ये घालून व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। गॅस मंद ठेवायचा आहे आणि आपल्याला हे संपूर्ण बदाम गुळामध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता, सर्व बदाम गुळामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेत। आता आपल्याला पोळपटणं घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे संपूर्ण मिश्रण काढायचं आहे। पण त्याच्या अगोदर जे पोळपट आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून ते आपण जी चिक्की बनवणार आहे ती पटकन अशी निघली जाईल। तर इथे तुम्ही पाहू शकता, सर्व मिश्रण घालून हलक्या हाताने आपण ही पोळपाटवरची जी चिक्की आहे ती लाटून घेतलेली आहे। तुम्हाला जर जाडसर हवी असेल किंवा पातळ हवी असेल त्या पद्धतीने आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। हलकीशी गरम असतानाच आपल्याला ह्याच्या चिक्क्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला त्या काढताना सोपं पडेल। तर पहा, याच पद्धतीने संपूर्ण जे एक चिक्की आहे ती आपण कट करून घेतलेली आहे। पूर्ण हे मिश्रण गार करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता, संपूर्ण मिश्रण गार झालेलं आहे। आता आपण ह्या चिक्क्या काढून घ्यायच्या आहेत। तर अगदी हलक्या हाताने तुम्ही पाहू शकता, ह्या चिक्की जी आहे ती निघत आहे। याच पद्धतीने संपूर्ण ही बदामची चिक्की आहे ती आपण काढून घेऊया। तर इथे सर्व जी बदामची चिक्की आहे ती काढून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता, अगदी छान सुरेख अशी ही झटपट अशी बदामाची चिक्की तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हाला ही छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि एक लाईक नक्की करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत। बाय बाय।